नमस्कार, मी अजित चव्हाण। आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये प्रेक्षको हो आपलं खूप खूप स्वागत। आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे ठरवलं आणि हा सगळा संवाद आज विद्याविहारच्या या सोमया विद्याविहारच्या थिएटरमध्ये या ठिकाणी पार पडतोय। इथे भरपूर सगळे विद्यार्थी आहेत। नामदार मुख्यमंत्री या कार्यक्रमाला स्वतः आलेत। सीएम साहेब, आपलं खूप खूप स्वागत। आपण आमच्या विद्यार्थ्यांशी बोलण्याकरता वेळ दिलात, आपले खूप खूप आभार। आपण थेट या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। पहिला प्रश्न तो असा की आपल्या घराण्याची राजकीय पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे। काकींचा वारसा आपल्याला राजकारणामध्ये होता, आपल्या पिताश्रींचा वारसा राजकारणामध्ये होता, पण तुम्ही अमेरिकेत गेलात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं। त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही राजकारणात याल, किंवा थेट प्रश्न असा आहे की महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही काय बनण्याची स्वप्न पाहत होता? हे खरं आहे की माझे दोन्हीही पेरेंट्स, आई आणि वडील हे राजकारणात होते। 1957 साली वडील पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि नंतर सलग वडील असताना ते लोकसभेमध्ये होते, मंत्री होते। ते वारल्यानंतर ती जागा माझ्या आईला मिळाली। त्यानंतर आई लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आईनी निवृत्त व्हायचा निर्णय घेतला। त्यावेळेला त्यावेळचे आमचे नेते राजीव गांधी यांनी या जागेला आता कुणाला ही जागा द्यायचा असा विचार केला आणि मला डायरेक्टली एकदम लोकसभेचा उमेदवार केलं। आणि ते करताना मला त्यांनी बोलवलं। आता माझी पार्श्वभूमी ही टेक्नॉलॉजी जी होती, मी बिट्स पिलानीमध्ये इंजिनिअरिंग केलं। त्यानंतर 5 वर्ष मी परदेशात होतो, 6 महिने जर्मनीमध्ये ट्रेनिंग करता गेलो होतो। नंतर मी मास्टर्स डिग्री करता अमेरिकेत गेलो, बर्कले विश्वविद्यालयामध्ये गेलो आणि तिथं मी 3-4 वर्ष कामही केलं, कारण तिथला अनुभव इंजिनिअरिंगचा मिळावा म्हणून। माझे फार चांगले ते दिवस गेले। माझं व्यक्तिमत्व विकास झाला तो त्या एक्सपोजरमुळे झाला। परत आल्यावर मला थेट राजकारणामध्ये आपण प्रवेश करावा असं काही वाटलं नव्हतं आणि तशी काही कुणाची अपेक्षाही नव्हती। आणि म्हणून मी आल्यानंतर मग संशोधनाच्याकडं वळलो। विशेषतः त्यावेळेला संगणक नवीन होते। ते संगणकामध्ये काम करताना किंवा संरक्षण खात्याकरता जी काही उपकरणं लागतात त्याच्याकरता संशोधन करताना हे लक्षात आलं की संगणक हे एक अतिशय प्रभावी माध्यम ठरणार आहे, एक क्रांतिकारक माध्यम ठरणार आहे। पण त्यावेळेला फक्त इंग्रजीमध्येच संगणकावर काम करता येणं शक्य होतं आणि त्यामुळे बहुतेक 95-96-97% लोकांना ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्यापासून ही सगळी टेक्नॉलॉजी दूर जाईल आणि पुन्हा एका वेगळ्या पद्धतीची समाजरचना आपल्यामध्ये होईल की ज्यांना संगणकाचा ॲक्सेस आहे, ज्यांना नाही आहे। आणि म्हणून आम्ही काही मित्रांनी भारतीय भाषामध्ये हे तंत्रज्ञान कसं आणता येईल याकरता प्रयत्न केला। मला त्यामध्ये बरंचसं यश आलं आणि सुरुवातीचं काम या देशामध्ये भारतीय भाषा संगणकावर आणण्याकरता झालं। त्यामध्ये मी थोडंसं खारीचा वाटा म्हटलं तरी हरकत नाही, पण मी त्यामध्ये काम केलं। अर्थात आता अनेक वर्ष झाली, ही 70च्या दशकातली गोष्ट आहे। त्यामध्ये आम्ही कम्प्युटरची प्रयोगशाळा निर्माण केली होती, त्यामध्ये हे कमी संशोधन केलं। खूप समाधान वाटलं की जे आपण काही काम केलं त्यामुळे ही टेक्नॉलॉजी पुढे गेली। आज सहजगत्या आपण कुठल्याही भाषेमध्ये काम करू शकतो, पण त्यावेळेला ते शक्य नव्हतं। हे सगळं करत असताना मी पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात जाईन वगैरे असं काही मला वाटलं नव्हतं। पार्श्वभूमी होती, घरात राजकीय वातावरण होतं। निवडणुकीच्या वेळेला निवडणुकीचं संचालन मी करत असे, पण तो आपल्याला स्वतःला थेट निवडणुकीमध्ये उतरावं लागेल असं वाटलं नव्हतं आणि तसा मी प्रयत्नही सुरुवातीला केला नव्हता। नाहीतर मग आधीच्या टप्प्यावर जिल्हा परिषद, आमदारकी वगैरे हे त्यामधून प्रवेश करायचा असं मी काही केलं नव्हतं। पण जेव्हा 91ला माझ्या मातोश्रीनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला तेव्हा राजीव गांधी, ज्यांची माझी राजकारणाव्यतिरिक्त ही वेगळी ओळख होती, कारण त्यांना देशामध्ये संगणक आणायचे होते आणि मराठीत संगणक चालत नाहीत किंवा भारतीय भाषेमध्ये संगणक चालत नाही ही व्यथा होती। आमचा त्या दृष्टीनं
सॅम पिट्रोडा वगैरे असताना त्या संपर्क आला आणि त्याची माझी एका वेगळ्या पद्धतीने माझी ओळख झाली. आणि नंतर जेव्हा माझी राजकीय पार्श्वभूमी कळली तेव्हा अचानक त्यांनी 91मध्ये मला सांगितलं की तू आता कराडतून लोकसभेमध्ये उभं राहायचं, कारण मला अशा व्यक्तींची गरज आहे माझी टीम करण्याकरता ज्यांना एक आंतरराष्ट्रीय एक्सपोजर आहे, टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड आहे, जे सुशिक्षित आहेत, पण त्याचबरोबर राजकीय पार्श्वभूमी आहे. आणि त्यांचं मला वाक्य आठवतं, ते म्हटलं तुझ्यापेक्षा चांगले इंजिनियर्स अँड सायंटिस्ट या देशामध्ये आहेत, पण निवडून किती येतील, समाजाची ती अजून मानसिकता झालेली नाही, तुला एक राजकीय पार्श्वभूमी आहे. म्हणून एकदम त्यांनी 91ला मला लोकसभेला उभं केलं आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला. 3 वेळेला मी लोकसभेला निवडून आलो. नंतर पुन्हा 2004ला केंद्रीय मंत्रिमंडळात गेलो आणि नोव्हेंबरच्या 2010ला इथं आलो. हा माझा राजकीय प्रवास आहे. त्यामुळं मी काही ठरवून काही आलो नाही, पण असं एक. पण कम्प्युटरचे सगळे प्रोग्राम विकसित करता करता राजकारणात नामदार मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्रात जे सगळे प्रोग्राम फिट केले ते कसे अगदी ॲक्युरेट तंतोतंत बसतायत याची आपल्याला सगळ्यांना प्रचिती येते. मी थेट विनंती करेन माझ्या सहकारी मित्रमैत्रिणींना की आपण प्रश्न विचारायला सुरुवात करायची. आपण इथून सुरुवात करूयात. आपण कृपया इथून आपण हात वर करा ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा होता मगाशी. आपण या. सर, मी महेश भांबू कुटेकर, SISC IS ट्रेनिंग सेंटर मुंबई, सियाक आपलं. ओके सर. तर सध्या आपल्या इथे UPSC फार अवघड परिस्थिती चालू आहे सध्या, आणि त्याच्यामुळे आमच्यावर मोठ्या प्रमाणात डिप्रेशन आलेलं आहे की आमचं कसं होईल, काय होईल, नेमकं काय कळत नव्हतं. पण सर सध्या जर आम्ही आमचं डायरेक्ट UPSC बघितलं आणि त्यासाठी लागणारी जी पार्श्वभूमी असते ती महाराष्ट्रामधल्या मुलांसाठी म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी फार कमी आहे. जो काय अभ्यास असेल, जो काय पोर्शन आहे, या सगळ्या फार कमी आहेत आमच्यासाठी. मग मला असं वाटतं सर, जर का आपले हे जे काही UPSCला असणारा जो काही सिलेबस आहे त्यातले जे काही लहान लहान मुद्दे असतील, जे काही लहान लहान टॉपिक्स असतील, हे जर टॉपिक्स आपण जर का आपल्या पोर्शन्समध्ये, सिलेबसमध्ये, आपल्या अकॅडमिकमध्ये टाकले तर जेणेकरून आपल्या महाराष्ट्र टक्का जर वाढला असं मला वाटतं, वाढेल असं वाटतं मला सर. नक्की छान प्रश्न, आपण उत्तर घेऊयात. मला वाटतं आपण प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रातली जास्तीत जास्त मुलं गेली पाहिजेत, ही आपली अपेक्षा, राष्ट्रच अपेक्षा आहे. पूर्वी अजिबात कल नव्हता, किंवा आणखी मी जर मागं गेलो तर आपल्याला एकेकाळी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी इंग्रजी काढून टाकायचा जो निर्णय घेतला, म्हणजे अभ्यासातून 8वीपासून इंग्रजी सुरू करायचं असा जो निर्णय घेतला. आणि 8वीमध्ये जर आपण इंग्रजीच्या अध्याक्षर गिरवायला सुरुवात केली तर मग 12वीला स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या सर्व त्यावेळेला इंग्रजीमध्ये होत्या त्यामध्ये आपलं कुणीच जाऊ शकलं नाही. आणि जवळजवळ 1-2 पिढ्या अशा गेल्या की ज्या पिढ्यांना राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये जवळपास फिरकता आलं नाही, कारण परीक्षेचं माध्यम इंग्रजी होतं आणि इंग्रजीची आपली तयारी नव्हती. तो निर्णय माझ्या दृष्टीनं एक चुकीचा निर्णय झाला. आपण महाराष्ट्राला देशाच्या एक प्रक्रियेमधून आपण मुख्य प्रवाहामधून कट ऑफ केलं. तो निर्णय आपण आता बदलला आहे, परंतु दुष्परिणाम जे व्हायचे ते झालेत. दुसऱ्या बाजूला आपण ज्या परीक्षा फक्त इंग्रजीमध्ये होत्या त्या बदलून टाकल्या, तर कुठल्याही भाषेमध्ये पण घेऊ शकतो. UPSC मध्ये जे वातावरण चाललेलं आहे की इंग्रजी असावं का नसावं, आणि त्यामुळे आता बरंचसं टक्केवारी वाढलेली आहे, त्यात काही शंका नाही. त्याचबरोबर आपण तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेताय, स्टेट इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्यातून खूप मुलं प्रशासकीय सेवेमध्ये जात आहेत. फक्त मुंबईलाच नव्हे तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी, औरंगाबादला देखील अशा शाखा आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगले प्रशिक्षक मिळत नाहीत, प्राध्यापक मिळत नाहीत, पण अडचणी आहेत. पण मुंबईला काही तशी अडचण नाही आहे. परंतु सिलेबसमध्ये एक तर करणं गरजेचं आहे की जे CBSEचं सिलेबस आहे त्याच्याशी आपलं प्राथमिक सिलेबस जोडलं पाहिजे. त्या प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे आणि त्यामुळं ते काही अंतर आता राहणार नाही. परंतु तरी मला असं वाटतं की विशेष ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्या संस्थांमधून आपल्याला स्पेशल ट्रेनिंग घेऊनच या परीक्षाला बसावं लागेल. आणि त्या ज्या व्यवस्था आहेत तिथं मग विशेष आपण सिलेबसमध्ये UPSCच्या करता, MPSC करता आपण ते सिलेबस फोकस करतो. पण काही जे मुद्दे आहेत, टॉपिक मुद्दे, ते मुख्य आपल्या शिक्षण क्रमामध्ये आणले पाहिजेत. हे सूचना चांगली आहे. बदल चाललेला आहे. आपण CBSEचं सिलेबस घेतलेलं आहे, त्यामुळे आता इतरांच्या तुलनेनं आपल्याला काही डिसएडव्हान्टेज राहणार नाही आणि टक्केवारी वाढेल असं मला वाटतं. नक्कीच.
नमस्कार सर, माझं नाव नेहा दायमा. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करते आहे, फायनल इयर, क्रिजेसोबॅया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. सर, माझा प्रश्न हा आहे की आज सगळीकडे आपण बघतोय तर IIT आणि NITsच्या विकासाचा मुद्दा सुरू आहे. पण जे इंजिनिअरिंग कॉलेज यात नाही आहे, जे IIT NITs नाही आहेत, त्यांच्या विकासाबद्दल आपल्या काय योजना असतील हे विचारायचं होतं. धन्यवाद. IIT NIT वगैरे जी संस्था आहेत त्या बहुतेक केंद्र सरकारनं सुरू केलेले आहेत. केंद्राने त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून खूप आर्थिक मदत केलेली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या ज्या संस्था आहेत, काही युनिव्हर्सिटी झालेल्या आहेत. आपण एक वेगळी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी केलेली आहे की ज्यांना मुख्य विद्यापीठामध्ये नसेल राहायचं तर त्यांना त्या आपल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना भाग घेता येईल. राज्य शासनापुढे जेव्हा आम्ही अंदाजपत्रक करतो तेव्हा इतक्या प्रायोरिटीज असतात की त्यामुळे खरोखरीच उच्च शिक्षणाला कमी प्रायोरिटी मिळते. पगार देण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये सगळे पैसे खर्च होतात, काही विकास करता येत नाही. तरी पण केंद्र सरकारनं काही टेक्विपसारख्या योजना आणलेल्या आहेत. आपण आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटींना परवानगी देण्याकरता एक विधेयक पारित केलेलं आहे आणि काही खाजगी विश्वविद्यालय देखील यायला लागलेली आहेत. त्याचबरोबर गुणवत्ता वाढीकरता XTC सोमया इंजिनिअरिंग. तर माझा प्रश्न मुलींच्या सुरक्षितेबद्दल आहे. आता अशी गत आली आहे की मुंबई आणि ठाण्यासारख्या जागात पण आम्ही लोक आता सेफ नाही होत. तर त्यातल्या त्यात मी सोमयासारख्या प्रांगणामध्ये असल्यामुळे आमची खूप सुरक्षित आहे जागा. पण ग्रामीण भागात महाविद्यालयाच्या प्रांगणातही मुलींना खूप प्रॉब्लेम होतो. सो त्याच्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंट काय करते की कुठल्या पातळीवर आता आहोत आपण? नमस्कार सर, माझं नाव अश्विन. मी KJ सोमय्या सेकंड इयर PGDM कम्युनिकेशनचा स्टुडंट आहे. सर, आमच्यासमोर अजून एक प्रश्न येतो म्हणजे रिझर्वेशनचा. म्हणजे रिझर्वेशन आता गव्हर्नमेंटनी 2 विशिष्ट समाजांसाठी लागू केलं. ते का केलं ते मी विचारणार नाही, कदाचित पॉलिटिकल कंपल्शन असू शकतील. पण असं होतं की आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये काही आश्रमशाळा आहेत, आदिवासी आश्रमशाळा मोखाड्याला आहे, कसाऱ्याजवळ आहेत. तर तिकडे काही स्टुडंट्स आहेत, त्यांना या लेवलपर्यंत ते पोहोचतच नाहीत की त्यांना रिझर्वेशनचा फायदा व्हावा. त्या आधीच त्यांचे फायनान्शियल कंडिशन इतकी वाईट आहे की ते ड्रॉपडाऊन आधीच होतात, त्यांना फायदाच मिळत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी अशा काही महाराष्ट्रामध्ये युथचा पूल आहे ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची सिस्टीमबद्दल एक निगेटिव्हिटी वाढत चालली आहे. त्यामुळे दे प्रिफर टू गो आउट ऑफ द कंट्री, दे प्रिफर टू गो इन प्रायव्हेट सेक्टर. सो त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? आणि दुसरं म्हणजे अशी जी स्टुडंट्स आहेत ज्यांना रिझर्वेशनचा फायदाच होत नाही फायनान्शियल कंडिशनमुळे, तर फायनान्शियल बेसिसवरती रिझर्वेशन असावं असं तुम्हाला वाटतं का? दोन्हीही अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न आणि विशेषतः कॅम्पसवर किंवा शिक्षण घेतानाचा एक भाग झाला. त्या पुढं जर मुली शिक्षण संपवून जर पुढं अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या, नोकरी करू लागल्या, लेट नाईट कॉल सेंटर्स वगैरे असे प्रकार सुरू झाले तर त्यामध्येही वेगळ्या प्रकारच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. राज्यानं 3रं महिला धोरण नुकतंच जारी केलेलं आहे आणि आपलं पहिलं राज्य होतं की जिथं आपण महिला धोरण आणलं आणि सामाजिक सुरक्षेबद्दलच बरोबरच आर्थिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर्टीमध्ये शेअर देणं किंवा प्रॉपर्टी कार्डमध्ये नाव लिहिणं वगैरे असे बरेच क्रांतिकारक निर्णय आपल्या राज्याने घेतले. त्याचबरोबर महिलांचे जे विशेष काही प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता ॲडोलेसन्स गर्ल चाइल्ड असेल किंवा तृतीयपंथी काही असतील ज्यांचे कुठल्याच जेंडरमध्ये म्हणून त्यांच्याकरता सुरक्षा देणं, देवदासींच्याकरता सुरक्षा देणं, असे बरेचसे आपण उपक्रम हाती घेतलेले आहेत. दुसरा प्रश्न जो आहे तो रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आपण विचारला. हे खरं आहे की रिझर्वेशन देण्याचं धोरण आपण का आणलं तर हजारो वर्षाची जी अन्यायकारक समाजव्यवस्था आपल्या देशामध्ये होती आणि ज्यामुळं शिक्षणाची संधी असेल, रोजगाराची संधी असेल, अवसर असतील, ऑपॉर्च्युनिटीज असतील, त्याच एका विशिष्ट वर्गाला दिले गेले नाहीत आणि त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये अनेक मोठा समाजाचा घटक होता की जो कुठं मुख्य प्रवाहात आला नाही, त्यांना कुठं संधीच मिळाली नाही, संधी दिली गेली तरी ती स्पर्धेमध्ये ते टिकू शकले नाहीत आणि अशी विषम परिस्थिती देशात चालू राहू देणं हे देशाच्या सुरक्षिततेकरता अपायकारक होतं. ह्याचं जेव्हा संविधान निर्मात्यांनी लक्षात आलं तेव्हा या परिस्थितीमध्ये बदल करण्याकरता ॲफर्मेटिव्ह ॲक्शन जी कल्पना अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील आहे
की आपल्याला फोर्स्ड इंटिग्रेशन केलं पाहिजे. अशा प्रकारचा कार्यक्रम आपण घटनेमध्ये तरतूद करून की आपण काही घटकांच्या करता रिझर्वेशन दिलं पाहिजे. आता त्यावेळेला अशी कल्पना होती की 10 वर्ष हा भरपूर कालावधी आहे, 10 वर्षामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल, पण ते काही होऊ शकलेलं नाही. आणि त्यानंतर मग एक मोठं पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स असंच निर्माण व्हायला लागलं की आपल्याला जर आरक्षण मिळालं, आपल्या प्रवर्गाला, आपल्या घटकाला, आपल्या जातीला, आपल्या समूहाला जर आरक्षण मिळालं तर आपण एक शॉर्टकट टू सक्सेस तो होऊन जाईल. आणि म्हणून मग प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी यायला लागली. आणि दरवेळेला आपण ती मागणीमध्ये विचार करून काही विधिवत व्यवस्था केली, कशाप्रकारे समिती केली पाहिजे, गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती घेतली पाहिजे, त्यानंतर मग कसा बदल केला पाहिजे, हे सगळी व्यवस्था आपण केली. पण त्याला 2 बाजू आहेत. मला वाटतं की लवकरात लवकर या व्यवस्थेमुळं, या ॲफर्मेटिव्ह ॲक्शनमुळं, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनमुळं अनेक लोक आज समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. आदिवासींच्याबद्दल आपण बोलला, खरी गोष्ट आहे की आदिवासी असे समाज काही ठिकाणचे त्यांना मुख्य प्रवाहातील भाषाच बोलता येत नाही. म्हणजे आता गौंड असतील, कोरकू असतील किंवा भिल्ल असतील, असे जे काही आदिवासी आहेत ते अगदी त्यांची राहणीमान अजूनही वनवासी ते आहेत खरं म्हणजे. आणि त्यांना जरी शिक्षण द्यायचा प्रयत्न केला तरी कुठल्या भाषेत शिक्षण द्यायचं. कित्येक ठिकाणी आम्हाला मेळघाटमध्ये वगैरे त्या स्थानिक भाषा बोलणाऱ्यांना शिक्षक म्हणून घ्यावं लागतं. कारण मग आपण जर मराठी भाषा बोलणारा एखादा शिक्षक आणला तर तो सुरुवातच होऊ शकत नाही की त्याला कोरकू येत नाही आणि कोरकू मुलाला मराठी कळत नाही. त्यामुळे असे आम्ही प्रयत्न केले, त्यांना भाषेमध्ये त्यांना फेमिलिअरिटी वाढवली. पण तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की ज्याला मुळातच स्पर्धेची भाषाच येत नाही तो स्पर्धेमध्ये काय टिकणार. त्यामुळे किती आरक्षण दिलं तरी काय फार उपयोग होईल असं नाही. टक्केवारी अजून फार कमी आहे आरक्षण असलं तरी. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आज आम्ही आश्रमशाळा काढलेल्या आहेत, शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत, रिझर्वेशन तर आहेच आहे. आणि त्यामुळे परिस्थिती बदलायला लागलेली आहे. नमस्कार सर, मी मिहिर कुलकर्णी. आय एम फ्रॉम के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. IT चा विद्यार्थी आहे मी, सेकंड इयर. आज आम्ही इथे सगळे यूथ जमलेलो आहोत आणि यूथची भाषा ही आजकाल इंटरनेटवर आहे. आमचं आयुष्य हे इंटरनेटने व्यापलेलं आहे. अशा वेळेला आपले जे काही गव्हर्नमेंट रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहेत, मग माझं ते पॅन कार्ड असू दे, और माझं ड्रायव्हिंग लायसन्स असू दे, और माझं डोमेसाईल सर्टिफिकेट असू दे, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आणून ते आम्हा सगळ्यांकरता जास्त सिम्पल व्हावं याच्याकरता आपण काय काय करू शकतो? फार छान प्रश्न आहे. याचं उत्तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांना द्यायला आवडेल, कारण तो त्यांच्या आवडीचा विषय, तंत्रज्ञान, IT. मला वाटतं आम्ही जे ITचा जितका वापर केला त्याचा बऱ्याचशा जणांना बहुतेक माहिती नाही आहे. खूप मोठी प्रगती केलेली आहे. उदाहरणार्थ ई-प्रशासन, ज्याला मी नाव ई-ऑफिस म्हणतो, अर्थात प्रत्येक विभागाच्या वेबसाईट आहेत. त्या वेबसाईट अपडेट होत नव्हत्या असं माझ्या लक्षात आलं. मी एक ऑम्बुड्समन तिथे नेमतोय की त्यांनी सगळ्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट सारख्या स्कॅन कराव्या आणि जर एखादी माहिती अपडेटेड नसली किंवा किती तारखेला अपडेट केली ती माहिती नसली तर त्या विभाग प्रमुखाला सांगून त्याला लगेच ते दुरुस्त करायला हवी. माहिती आता भरपूर उपलब्ध आहे, मराठीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे. आणि हँडिकॅप्ड किंवा फिजिकली चॅलेंज्ड व्यक्तींच्या करताही आम्ही वेबसाईट तयार करतो ज्या ऑडिओमध्ये ते इंटरॅक्ट करतील. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दाखले देणं, माहिती पुरवणे चाललेलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सचा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही वापर करतो, त्यामुळे प्रवास थांबला आहे. माझा प्रश्न 2 छोटे प्रश्न आहेत. एक म्हणजे जे विधिमंडळाचे वगैरे तुम्ही डिसिजन्स घेता त्याची घरी चर्चा वगैरे होते का? आणि आता तुम्ही कोणताही डिसिजन घेतला तर त्याच्यावर विरोधक टीका करतातच. मग त्यातनं जो होणारा स्ट्रेस तुम्ही म्हणजे कसा मॅनेज करता? आम्हाला कारण यूथला त्यातनं नक्कीच शिकायला मिळेल. घरी चर्चा अशी काही ठिकाणी होते, पण घरीच किती वेळ मिळतो हाच प्रश्न असतो. आणि त्यामुळं होते, मित्रांच्या बरोबर होते चर्चा. परंतु शेवटी निर्णय हा सर्व सारासार विचार करून स्वतःलाच घ्यायला होतो. जबाबदारी तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच घ्यावी लागते. आणि त्यामुळे काही जणांना नाराज व्हावं लागतं. स्ट्रेस हँडल करण्याकरता आता काही मला वाटतं काही स्टॉक उत्तर काही नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला तो स्ट्रेस आपल्या आपण करावा लागतो. माझं नाव पार्थ शाह. मी लास्ट इयर BSc चा विद्यार्थी आहे, के.जे. सोमय्या सायन्स अँड कॉमर्सकडून.
माझा प्रश्न असा होता की आज आपली इंटरनॅशनल यूथ डेची थीम मानसिक ताण आणि तणाव आहे. तर आजच्या तरुणांना बरेच ताण आणि तणाव फेस करावे लागतात. कदाचित जे माझ्या आईबाबांना करावे लागले नाहीत ते आज आम्हाला त्याच्याहून जास्त प्रमाणात कदाचित ते आम्हाला फेस करावे लागतात. तर तुमच्या दृष्टीनं आम्हाला काय मार्गदर्शन मिळेल? आणि मला त्याला जोडून आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आजचा तरुण हा राजकारणाला का घाबरतो? परंतु जर आपण एक चांगलं सामाजिक जीवन, चांगलं मित्रांचं सर्कल, आईवडिलांशी चांगला संवाद ठेवणं, कम्युनिकेटिव्ह राहणं, म्हणजे आपण क्लोज काही लोक असतात, काही बोलत नाहीत कोणाचे, तसं न राहणं, आणि त्यातून मग मार्ग निघतात, मित्रांच्या ह्याच्यातून निघत राहतात. आणि काहीतरी आउटलेट्स पाहिजेत. कोणाचं आउटलेट्स म्हणजे आता असू शकतं किंवा खेळ हे एक आउटलेट असू शकतं. सर, मी मयूर शिंदे, मी फायनल बी इलेक्ट्रॉनिक्सला आहे, सोमय्या कॉलेज सायन. मला प्रश्न असा आहे की जर गरीब मुलं एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी गेली तर त्यांना लोन बँक देते, पण ॲक्च्युली आता असं झालेलं आहे की लोनचा जो इंटरेस्ट रेट आहे तो ॲज कम्पेअर्ड टू कार लोन, होम लोन हा जास्त आहे. म्हणजे मी आता सध्या बँक ऑफ इंडियातून लोन घेतलेला आहे, त्याचा 12% आहे. तर हा कुठेतरी टक्का कमी झाला पाहिजे. जर विद्यार्थ्याला ते लोन जर परत करायचं म्हटलं तर एज्युकेशन नंतर ते 1 वर्ष येतात, पण जवळजवळ ते डबल झालेलं असतंय. मग ते त्याचं भरपूर वर्ष ते असेच जातात लोन इंटरेस्ट माघारी करण्यामध्ये. तर हा टक्का कमी झाला पाहिजे असं माझं मत आहे. शिक्षणामध्ये देखील व्याजाचा दर कमी केला पाहिजे, याबद्दल शंका नाही. परंतु बँकिंग व्यवस्थेमधून जर दर कमी करायचा तर कोणीतरी त्याला सबसिडाईज केलं पाहिजे. म्हणजे राज्य शासनाने केलं पाहिजे, केंद्र सरकारने केलं पाहिजे. कारण बँकिंग व्यवस्थेचं आपलं एक वेगळं लॉजिक असतं, आणि त्यामुळं त्यांना आपण सांगितलं की तुम्ही कमी करा तर ते होणार नाही. त्यांना आपल्याला इंटरेस्ट सबवेन्शन करावं लागेल, आणि ते केलं पाहिजे. शेवटी हा आर्थिक विषय आहे, आणि आमचा प्रयत्न चाललेला असतो की कसं आपल्याला सबसिडाईज करायचं. पण कुठल्या घटकाला जास्त महत्त्व द्यायचं हा शेवटी मग कॅबिनेट लेवलचा प्रश्न असतो. अगदी शेमसाहेब, अनेकांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. वेळ आता संपत चाललेली आहे. आपण थोडक्यात उत्तरं घेऊयात असंही मी आपल्याला आवाहन करेन. पण एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुमच्या मुलांनी राजकारणात यावं, आज युवा दिन आहे, असं तुम्हाला वाटतं का? आणि आमच्या घरामध्ये असं असतं की चर्चा असते, म्हणजे सकाळी न्यूजपेपर उघडला की बऱ्याचदा तुमच्यावरूनही चर्चा असते की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय असा का घ्यायला पाहिजे होता, किंवा हा निर्णय घेतला हा चांगला आहे. तशी चर्चा तुमच्या घरातल्या तरुण पिढीबरोबर तुमची होते? मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, आणि आम्ही जेव्हा एकत्र बसतो तेव्हा आम्ही चर्चा करतो, राजकारणावरही करतो, बरेच वेळ लागतो, किंवा इतर विषय मुलांनी काय काढलं तर त्यावर आम्ही चर्चा करतो. परंतु त्यांनी राजकारणामध्ये यावं असं मी काय आग्रह किंवा हे करणार नाही. जर त्यांनी स्वतःला स्वच्छाच्या इच्छेनं राजकारण जर निवडलं तर मला काहीच त्याला हरकत नाही आहे. पण आता तरी माझी दोन्ही मुलं राजकारणात नाहीत, ते आपापल्या व्यवसायामध्ये किंवा आपापल्या फील्ड त्यांनी जे निवडलेलं त्यामध्ये काम करतात. पण चर्चा मात्र झाली पाहिजे. नमस्कार सर, माझं नाव ऊर्ध्वा प्रभुणे, मी FY BFM मधून आहे. माझा प्रश्न असा आहे की भारतातले आजचे जे तरुण आहेत ते अब्रॉडला शिकायला जातात, तर मग त्या लेवलची फॅसिलिटी भारतात का शिकण्याची मिळू नये, की जेणेकरून भारतात जे शिक्षण मिळालं पाहिजे ते त्या दर्जाचं का नाही मिळालं पाहिजे? पहिल्यांदा यू आस्क अबाउट फॉरेन जे विद्यार्थी परदेशी जे शिकायला जातात. बऱ्याच गोष्टी आपण करतोय. आता आपल्या काही संस्थांचं स्टँडर्ड हे आंतरराष्ट्रीय दर्जाला पोचलं आहे. उदाहरणार्थ IITs आहेत, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, किंवा आपली इथली पुण्याची मुंबईची ICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे, किंवा IIMs आहेत अहमदाबादच्या, कलकत्त्याच्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, अशा काही युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांचं स्टँडर्ड हे वैश्विक दर्जापर्यंत पोचलेलं आहे. अर्थात हेही वास्तव आहे की पहिल्या 200 जागतिक दर्जाच्या विश्वविद्यालयामध्ये आपला कुठं नंबर लागत नाही. तरी त्यामुळं पाश्चिमात्य देशाचे लोक आपल्याकडे शिक्षण घ्यायला येतील का, तर बहुतेक अजून नाही. तर तो आपल्याला अजून प्रयत्न करावा लागेल. इनोव्हेशन, रिसर्चची टक्केवारी वाढवावी लागेल. आणि म्हणूनच आम्ही खाजगी विश्वविद्यालयांना प्रवेश दिला आहे. की काय एखादे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विश्वविद्यालय जर आलं आणि इथे कॅम्पस सुरू केला तर मग कदाचित आपल्याला बाहेर जावं लागणार नाही. आता तुम्ही पण कॉलेजचे विद्यार्थी राहिले, तुम्ही तर भरपूर मजा मस्ती केली असणार. तर माझी फक्त विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमची एक गोड आठवण सांगावी आम्हाला.
सर बराच स्ट्रेसफुल गोष्टींवरती तुम्ही बोलला, तर त्या गोड आठवणींना आधी आपण सुरुवात करू. गोड आठवण आम्हाला याचं काय नाही. आठवण आता कॉलेज लाईफमधली आठवण सांगणं मला एक गोड आठवण आणि गोड गोड आठवण एक सांगू इच्छितो की पिलानीला, मला माहिती नाही कोणाला माहिती आहे की नाही, पिलानी हे राजस्थानमधलं एक वाळवंटातलं एक शहर आहे. बिर्लांची ती जन्मभूमी म्हणून त्यांनी तिथं खूप मोठी गुंतवणूक करून एक अतिशय चांगला युनिव्हर्सिटी कॅम्पस अगदी वाळवंटात उभा केला आहे. मी जेव्हा इंजिनिअरिंगला जायचा निर्णय घेतला, स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या, काही IIT पवई, कलकत्ता, खडगपूर अशा काही ठिकाणी प्रवेश मिळाला. त्यावेळेला दिल्ली IIT नव्हती, दिल्ली नुकतीच सुरू झाली होती, त्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणत असत. तर दिल्लीला जायचं काही इतर कुठं बाहेर जायचं असा विचार चालू होता. आणि त्यामध्ये मग मला पाहिजे होती ती ब्रँच मिळाली नाही मुंबईला किंवा खडगपूरला, आणि म्हणून मी पिलानीला जायचा निर्णय घेतला. पिलानीला गेलो, मी नकाशावर पाहिलं की कुठं आहे गाव, आणि गेलो. आणि तिथे गेल्यावर जे वाळवंट समोर आलं त्यावेळेला इतका धक्का बसला की कुठं आलो आपण, वेळपणा केला, त्या वाळवंटात आपण कसं येणार. पण तिथं गेल्यानंतर एक अतिशय त्या वाळवंटामध्ये OIC सारखं तिथं तयार केलं ना, तर 5 वर्ष मी तिथं राहिलो. आणि तिथल्या खूप जुन्या चांगल्या आठवणी आहेत. त्यामध्ये दर शनिवारी एक सिनेमा दाखवला जायचा, कारण इतर त्यावेळेला टेलिव्हिजन होतं. आणि त्यावेळेला एक मोठे इव्हेंट असायचे की आज या आठवड्यात कुठला सिनेमा दाखवला जाणार आहे, आणि तो मग पाहायला सगळे त्या प्रांगणामध्ये बसायचे आणि तो सिनेमा एकत्रितपणे मी पाहायचो. खूप त्यामध्ये गंमत होती. पिलानीला नॉन व्हेजिटेरियन जेवण अजिबात मिळत नव्हतं, म्हणून मग आम्ही बाहेर कॅम्पस सोडून कुठेतरी नॉन व्हेजिटेरियन खायला जायचं म्हणून जायचो. आणि त्यामध्ये आता हे कसल्या प्रकारचं मटण आहे ह्याच्याबद्दल चर्चा व्हायची, आणि लगेच एखादं कुत्रं दिसलं नाही की सांगायचं अरे ते त्या दिवशी कुत्रं जर दिसलं. अशा प्रकारे खूप गंमत जमत व्हायची. आणि त्यामध्ये एक होतं की संबंध देशातले विद्यार्थी असायचे, म्हणजे एक नॅशनल फील्ड त्यामध्ये येत असे. आणि खूपच आता बराच बदल झालेला आहे, पण तो खूप आठवणी. माझी एक सवय अशी होते की मी खेळात वगैरे मी खूप जास्त वेळ देत असे, म्हणून कधी प्रत्येक वेळेला सगळे वर्ग काही अटेंड करत नसे. आणि परीक्षेच्या वेळेला मग अडचण व्हायची की काय काय सिलेबस काय आहे, कुठं आहे. आणि मी मग रात्रभर अभ्यास करायची मला सवय होती. त्यामुळे काही माझे मित्र असायचे ते बरोबर तर उद्या परीक्षा आहे म्हणून 8 वाजता झोपलं पाहिजे, 9 वाजता झोपलं पाहिजे, म्हणून ते सगळे तयारी करून लवकर उठायचं, उद्या परीक्षा आहे, माइंड फ्रेश असलं पाहिजे म्हणून. आपल्या सगळ्या नोट्स वगैरे असायचे ते 8 वाजता त्यांचा झोपायची वेळ झाली की मी त्या नोट्स घ्यायचो, आणि मग रात्रभर अभ्यास करून सगळा कोर्स वर्षभराचा वगैरे 6 महिन्याचा कोर्स असून मी परीक्षा देत असे. माझी वेगळी पद्धत आहे, ती आज पण ती चालू आहे. मी आज रोज 3च्या आत मला काही झोपायला जमत नाही आणि खूप उशिरापर्यंत मी जागतो. मी ऋषी शर्मा इंजिनिअरिंग शिकतो इन्स्टिट्यूट KG सोमय्या इन्स्टिट्यूटमध्ये. आता ॲज मी स्टुडंट आहे, आम्ही मित्रांबरोबर सिनेमा वगैरे बघायला जातो, तर आम्हाला पण उत्सुकता असते की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री कधी सिनेमा बघतात का, त्यांची आवडती अभिनेत्री कोणती आहे, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकता. आता मी माझ्या काळच्या अभिनेत्रींची नावं सांगितलं तर कदाचित तुम्हाला लक्षात येणार नाहीत, खूप दिवस झाले. पण आता एक गोष्ट खरी आहे की मला मी थोडेसे हिंदीमधले सिरियस सिनेमा आजकाल बघायचा प्रयत्न करतो. आता वेळ फार मिळत नाही. नंतर इंग्रजी सिनेमाचं मला खूप आवड आहे, खूप पाहायचो. मी अमेरिकेत असताना भारतातले अनेक भाषाचे सिनेमा बघायची संधी मिळाली जी इथं मिळत नाही, कारण सबटायटल फिल्म्स आपल्याला मिळत नाहीत. सत्यजित रेचे फिल्म्स किंवा अदूर गोपाल सभा चॅनलवर पाहायला मिळतात, परंतु एखादी चांगली फार प्रसिद्ध जर सिनेमाच्याबद्दल माहिती मिळाली तर तो आम्ही पाहायचा प्रयत्न करतो. आज अलीकडच्या काळामध्ये मात्र मला काही फार बघायला मिळालं. मी काल लातूरला गेलो होतो. अमित देशमुखांचा एक कार्यक्रम होता, विलासरावजी देशमुख यांचा एक पुतळा उभं तिथं आम्ही स्थापन केला त्या ठिकाणी. तिथं रितेशच्या नव्या सिनेमाबद्दल खूप चर्चा झाली, मराठीमधला लई भारी आहे म्हणून. तर तुम्हाला बघायचं आहे, पण आता कधी वेळ मिळेल, मला वेळ मिळेल तेव्हा पाहिजे. मी निकुंज चावला फ्रॉम BMS सायन्स अँड कॉमर्स सोमय्या.
माझा क्वेश्चन सिनेमा रिलेटेडच आहे. नायकचा सिनेमा पाहिला असेल तर त्यात ते CMने एका दिवसात एवढे काही ॲक्टिव्हिटीज केले, तर ते रिॲलिटीमध्ये पॉसिबल आहे का? ते करप्ट ऑफिसरला सस्पेंड करणं हे सगळं. मी खरं म्हणजे आय मस्ट अपोलॉजाईज अँड एक्सप्रेस, मी काही नायक पाहिलेलं नाही, परंतु तुम्ही जे वर्णन केलं त्यामुळे म्हणजे बरेच काही निर्णय घेतले असे उल्लेख केला. मला आता पाहिलं पाहिजे तो म्हणून आहे. आणि त्याचबरोबर एक मराठी चित्रपटही आलेला आहे एका मुख्यमंत्र्यांच्या अलीकडं, तोही मला पाहायला मिळाला नाही. एक दिवस माझा. पण नाही, निर्णय काही थोडंसं तडकाफडकी निर्णय घेण्याबद्दल एक चर्चा असते. लोकांना असं वाटतं की लगेच ताबडतोब सगळे निर्णय घेतले, ह्याला काढून टाकलं, त्याची बदली केली, त्याचं केलं, असं फार तडकाफडकी करणं हे जरी काही लोकांना आवडत असेल किंवा काही लोकांची स्टाईल जरी तशी असली तर मला वाटतं एक फार अफिवल प्रशासनामध्ये करणं हे इन द लॉंग रन लाभदायक नसतं. तर माझं नाव गौरव वैद्य, फर्स्ट इयर BMS. मला विचारायचं होतं, तुमचा इन्स्पिरेशन कोण आहे? काय बात आहे, चांगला प्रश्न आहे, आपण विचार. मी जोपर्यंत माझं एक टेक्निकल जीवन जोपर्यंत होतं, सर्व विश्व माझं टेक्नॉलॉजी, सायन्स, मॅथमॅटिक्सवर होतं, त्या खंडामध्ये काही पाश्चिमात्य वैज्ञानिक झाले, त्याबद्दल मला फार आदर होता. त्यांनी कशा प्रकारे संशोधन केलं, शून्यातनं केलं. त्यापैकी एक फ्रेंच सायंटिस्ट डेकार्ट, एक माझं वाचलेलं त्यांनी ते काम केलं, ते खूप मला प्रभावित करून गेलं. नंतर जुन्या काळामध्ये इटलीमधला लिओनार्डो दा विंचीनं काम केलं. ते त्यांनी जितक्या विविधतेनं त्यांनी काम केलं, त्या काळच्या शास्त्रज्ञांनी खूप मला प्रभावित केलं होतं. तुम्ही स्वतः मुंबईच्या विकासाकडे खूप लक्ष दिलं, कारण आजच्या तरुणाईला आम्हाला एअरपोर्ट्स हवे आहेत, मेट्रो हवे आहेत, अनेक योजना आहेत शासनाच्या, ज्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, समूह विकास, मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्यांचा विकास करायचा, किंवा आता जोड रस्ता असेल, असं सगळं तुम्ही मुंबईमध्ये खूप काही दिले. तर आणखी काय मुंबईकरांना, या सगळ्या तरुण पिढीला अत्याधुनिक काय देणार आहात तुम्ही? माझ्यासमोर जी महाराष्ट्राकरता जी आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आव्हान वाढत्या नागरीकरणाच्या समस्या आहेत. त्या मुंबईसारख्या शहरामध्ये नागरीकरणाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीच्या सोयी, मेट्रो, मोनोरेल, ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा सांताक्रूज चेंबूर क्रॉस लिंक रोड असेल, तर या सुविधामुळे जीवन थोडंसं सुसह्य झालेलं आहे, याबद्दल कोणालाही दुमत नाही. 10,000 कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आज मुंबईमध्ये उभं राहिलेलं आहे. आणखी 10,000 कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आता काम चालू आहे. त्यामध्ये उड्डाणपूल आहेत किंवा आणखी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. आणि जवळजवळ 36,000 कोटीचे प्रकल्प हे ड्रॉइंग बोर्ड स्टेजवर आहेत. त्यामध्ये वसई, अलिबाग ते वसई हा मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे. तसाच शिवडी ते न्हावा हा सागरी सेतू 22 किलोमीटरचा सागरी सेतू, ज्याला आपण मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणतो. किंवा कोलाबा ते सीब्सपर्यंतचा, अंधेरीपर्यंतचा अंडरग्राऊंड भुयारी मेट्रोचा मार्ग आहे. 23,000 कोटीचा हा एकच प्रकल्प आहे. देशातला सर्वात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असेल. हे सगळं काम आम्ही एका बाजूला करतोय. त्याचबरोबर मुंबईला कोस्टल रोड करायचा माझा प्रयत्न आहे, की ज्यामुळं एक रिंग रोड सारखा मुंबई पेठाच्या चारी बाजूने होईल आणि वाहतुकीची समस्या थोडीशी सुसह्य होईल. सर, माझं नाव जयंत मांढरे आणि मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतोय KSOMयामधून. तर माझा प्रश्न असा आहे की येता असेंब्ली इलेक्शन, मी मागच्या लोकसभेमध्ये ऑब्झर्व केलं की काही लोकांना म्हणजे जे मंत्र्यांसाठी ते वोट करतात त्यांच्याबद्दल त्यांना काय माहितीच नसतं, तर ते असं ब्लाइंडली वोट करतात. तर त्याबद्दल आता या असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस शासना थ्रू काय असं रिलायबल सोर्स तुम्ही साईट किंवा असं डेव्हलप करताय का, जेणेकरून आम्हाला त्याबद्दल काय माहिती भेटेल, त्या मंत्र्याबद्दल माहिती भेटेल, असं काही? नाही, आता शासनातर्फे आपण काही लिमिटेड गोष्टी करतो. त्या उमेदवाराचं शिक्षण, त्या उमेदवाराचे काही गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का, वय काय आहे, या गोष्टी आपण मिनिमम जो बायोग्राफी असतो ती ठेवतो त्यामध्ये. पण जो उमेदवार स्वतःच आपला जो बॅकग्राऊंड असेल, बायोग्राफी असेल, ते सांगायचं लोकांच्यापर्यंत प्रयत्न करतात. आता मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर याकरता, इलेक्ट्रॉनिक मीडियमचा वापर व्हायला लागलेला आहे. वेबसाईट उमेदवार आपली स्वतःची करतात.
पण मला एवढंच या ठिकाणी आवर्जून सांगायचं की तुम्ही थोडासा या सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये, राजकीय प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. जरी तुम्ही थेट निवडणुकीमध्ये, प्रचारामध्ये भाग जरी घेतला नाही, तरी आज आपल्यावर कोण राज्य करणार आहे, या देशाची दिशा पुढची कशा प्रकारे असणार आहे, त्यामध्ये आपण जे मूलभूत मूल्य आपण जे आत्तापर्यंत जपलेली आहेत त्यावर काय आघात होणार आहे का. आणि त्यामुळं एखाद्या पक्षानं एखाद्या माणसाला जर उभे केलं असेल तर त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का, तो आता काही प्रलोभनं दाखवत असेल परंतु तो आपल्या समाजाच्या लॉंग टर्म इंटरेस्टमध्ये तसं करणं आहे का, हे तुम्ही कुठेतरी केलं पाहिजे, घरात चर्चा केली पाहिजे. इंटरनॅशनल यूथ डेच्या निमित्ताने मी तुम्हाला विचारू इच्छितो की युवकांचा शिक्षण क्षेत्रातील सहभाग आणि कृषी क्षेत्रातील त्यांची आवड निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही काय प्रोत्साहनपूर्वक कार्य करतात का, किंवा त्याच्यामध्ये तुमची काही विचार तुम्ही याबद्दल केलाय का? कारण आजकाल आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांची कमतरता हा खूप मेजर प्रश्न आहे आणि युवकांना त्याचबद्दल प्रोत्साहन करणं खूप गरजेचं आहे. दोन गोष्टी आहेत. युवकांचा जर आपण ग्रामीण युवकांचा विचार केला ज्यांचा शेतीशी थेट संबंध येतो आणि शहरात राहणाऱ्यांचा ज्याचा शेतीशी डायरेक्ट थेट संबंध येत नाही. एक गोष्ट अशी आहे की शहरी युवकांना शेतीबद्दल माहिती देण्याकरता, त्यांना तिथं जाऊन शेतावर राहण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता काही आपल्याला करता येईल का, किंवा कृषी व्यवस्थेमध्ये शेती करणाऱ्या युवकांच्या पुढे जे त्यांचं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे आणि जे स्वतः शेती करू इच्छितात पण शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्या शेतीमध्ये आधुनिकता कशी आणता येईल, अशा प्रकारचे दोन विषय वेगवेगळे आहेत. मला वाटतं शहरी भागातील युवकांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल, ग्रामीण माहिती घेणं गरजेचं आहे. ती खूप माहिती उपलब्ध आहे. काही दिवस मित्रांच्याकडे जाऊन राहिलं पाहिजे, शेतकऱ्याचं जीवन काही दिवस जगलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आपण स्वतः आलात आणि थेट तरुणाईशी हा संवाद साधलात. हा सगळा संवाद या तरुणाईच्या मनाला भिडलाय आणि हा नंबर 1 महाराष्ट्र, नंबर 1 कायम आम्ही ही सगळे तरुण मिळून राखू, अशी ग्वाही आज आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ही तरुणाई आपल्याला देते. आपण आमच्याशी बोललात, महाराष्ट्राच्या तरुणाईशी संवाद साधलात. आपले खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.